नमस्कार, महाविजनमध्ये आपलं स्वागत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव राज्यभर पाहायला मिळाला। अनेक महत्त्वाचे उपक्रम या आठवड्यात घडले। त्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण महाविजनच्या या एपिसोडमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं। महिला अधिकाऱ्यांचं पहिलं मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडलं। मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषेची समृद्धी विशद केली। ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं। ज्युनियर केजी ते इयत्ता 12वी पर्यंत सीबीएसई पॅटर्न असलेली राज्यातली ही पहिली झेडपीची शाळा आहे। नायक आणि अर्जुन टीबीएमचा शुभारंभ करण्यात आला। ठाणे बोरिवली प्रवासाचं अंतर आता फक्त 15 मिनिटांवर येणार। जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात एआयचा प्रभावी वापर करावा। दिल्लीत राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेत नव्या तंत्रज्ञानावर चर्चा झाली। पहिली बातमी आहे उत्साहात साजऱ्या झालेल्या आंबेडकर जयंती संदर्भातली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती राज्यभरात उत्साहानं साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन दादरच्या चैत्यभूमीवर करण्यात आलं। यावेळी जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विचारांचा जागर केला। आपण नेहमी असं म्हणतो की आज भारत प्रगती करतोय, त्याचं एकमेव कारण भारताला मिळालेलं संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। आपल्या संविधानाने आपली अर्थव्यवस्था उभी केली आहे आणि म्हणूनच आता आपण जगातली तिसरी अर्थव्यवस्था होतो आणि लवकरच दुसरी आणि पहिल्याकडे आपण वाटचाल करू आणि त्याची दिशा देणारं आपलं संविधान आणि ते संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणुसकीचे शिल्पकार होते असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत। तर आंबेडकर जयंती ही बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या विचारांचं स्मरण करण्याचा दिवस आहे असं सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। सभापती राम शिंदे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री संजय राठोड, मंत्री संजय शिरसाट, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नवी दिल्लीमध्ये महिला शासकीय अधिकाऱ्यांचं पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं। नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हे संमेलन झालं। संमेलनाच्या मुख्य समारंभ स्थळाला छत्रपती महाराणी ताराराणी दालन नाव देण्यात आलंय। देशभरातील महिला अधिकारी साहित्यिकांपुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठी भाषेची समृद्धी विशद केली। भारतातल्या किंवा जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनांपेक्षा मराठीत होणारी संमेलनं ही सर्वाधिक आहेत। चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महिलांनी साहित्य निर्मिती अखंड सुरू ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांच्या सहकार्यानं सरद संस्था पुणे यांनी या 2 दिवसांच्या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं। यावेळी मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत, संमेलनाच्या अध्यक्षा माजी अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहेंदळे, माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सहमहालेखा नियंत्रक सुप्रिया देवस्थळी, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला, मुख्य संयोजक सरहदच्या सुषमा नहार उपस्थित होत्या। 2 दिवसांच्या या संमेलनात वेगवेगळी चर्चासत्र, काव्य संमेलन, पुस्तक प्रकाशनं तसंच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचं मूळ गाव असलेल्या खानवडीमध्ये पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं। महात्मा फुलेंच्या गावात उभारलेली ही अत्याधुनिक शाळा म्हणजे द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात आहे। सीबीएसई पॅटर्नवरील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतची ही राज्यातली पहिली जिल्हा परिषद शाळा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना लोकसभा व विधानसभेत 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना
अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दादाजी भुसे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री अतुल सावे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प ऐतिहासिक टप्प्यावर आलाय. मुंबई MMR रिजनमधील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा मानला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यात बोगदा खोदकाम करणाऱ्या अवाढव्य TBM यंत्राचा लॉन्चिंग सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंनी महत्वाची माहिती दिली. अतिशय सुरक्षित असा 3 लेनचा हा डबल ट्विन टनेल या ठिकाणी होतोय. हे खऱ्या अर्थाने ईस्टर्न आणि वेस्टर्न ला जोडणारा हा मोठा दुवा ठरणार आहे आणि याच्यामध्ये सर्व सुरक्षित यंत्रणांचा पुरेपूर या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका या भुयारी मार्गामध्ये असणार नाहीये. अनेक प्रकल्प आपण पाहिलेले आहेत आणि मग आमच्या महायुती सरकारची भूमिका आहे, कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही ठिकाणी जात असताना 59 मिनिटांमध्ये माणूस पोहोचला पाहिजे मुंबई MMR आणि इतर ठिकाणी. ठाणे बाजूकडून नायक आणि अर्जुन या 2 TBM मशीन्सच्या सहाय्यानं या भुयारी मार्गाचं काम आता प्रत्यक्ष सुरू झालंय. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत राजधानी दिल्लीत राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माध्यम, पत्रकारिता आणि जनसंपर्क क्षेत्रातील बदलांबाबत मंथन केलं. माध्यम व पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठ्या प्रमाणात बदल घडतायत. या पार्श्वभूमीवरती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात AIचा प्रभावी वापर करावा असं आवाहन प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात केलं. 9 व 10 एप्रिलला झालेल्या या परिषदेत BBCचे शशांक चव्हाण, गुगल इंडियाचे प्रतिनिधी करणपाल सिंग झुल्का, धर्मेश महामवाल आणि विकास यादव, मेटा कंपनीचे आशिष पांडे, नेहा माथुर आणि इतर लोकांनी मार्गदर्शन केलं. परिषदेला उपसचिव समृद्धी अनगोळकर, माहिती संचालक हेमराज बागुल, किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारींसह अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्वाच्या बातम्या. तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.